नमस्कार. आई वृद्धाश्रमाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी अध्यक्ष संजय भोसले. मित्रांनो, ज्या मातांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षणाबरोबर संस्कार देऊन चांगले त्यांना घडवले, ज्या मुलांनी जे मुलं आपल्या आई वडिलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करतात, ज्या सुना आपल्या सासू सासऱ्यांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा शुश्रूषा करून त्याचा सांभाळ करतात, अशा सर्वच आयांना, मुलांना आणि सुनांना प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित आई वृद्धाश्रम या संस्थेमार्फत प्रत्येकच वर्षी आपण वेगवेगळ्या याच्यातले प्रेरणा पुरस्कार आपण देत असतो. प्रत्येक वर्षी वर्धापन दिन असतोय आमचा 2 सप्टेंबरला. या 2 सप्टेंबर रोजी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा आम्ही सन्मान करत असतोय. यावर्षी आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीचा आपण पुरस्कार सोहळा घेतलोय. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय तसेच विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे अशा लोकांचा पुरस्कार देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणारच आहे. परंतु यावेळी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही पुरस्काराचा कार्यक्रम घेतोय. आता आपण बघतोय, मी आता 10 वर्ष झालं वृद्धाश्रम चालवतोय. आपण बघतोय की वृद्धाश्रमामध्ये येणारे लोक कुठले आहेत, की ज्या मुलांनी, ज्या निष्ठुर मुलांनी आपल्या आई वडिलांना लाथाबुक्क्या घालून तिने घराबाहेर काढले, ज्या सुनांनी आपल्या सासू सासऱ्यांचा छळ केलेला आहे, किंवा ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील वृद्ध माणसांना मरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले, हे आपण चित्र प्रत्येक वेळा बघतोय. आणि हे चित्र आपल्याला माहित आहे. वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, वृद्धाश्रम भरून चालले आहेत, म्हणून आपला एक गैरसमज आहे किंवा प्रत्येक वेळा मुलांना, सुनांना आणि त्या कुटुंबाला आपण जबाबदार धरतोय. ही झाली एक बाजू. परंतु मित्रांनो, नाण्याला 2 बाजू असतात. दुसरी बाजू अजून आपल्याला माहित नाही. आपल्या समाजामध्ये अशी अनेक मुलं आहेत जी आपल्या आई वडिलांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत. ज्या सुना आहेत त्या आपल्या सासू सासऱ्यांचा आपल्या आई वडिलांसारखा आई वडील म्हणून, सासू सासऱ्यांना आपलं आई वडील म्हणून त्यांची सेवा शुश्रूषा करत आहेत. किंवा जे अनेक कुटुंब आहेत जे आपल्या घरातल्या लोकांना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचा सांभाळ करत आहेत. ही बाजू अजून लोकांच्यापर्यंत नाही, म्हणून लोकांच्यापर्यंत आली नाही, हे अजून दुर्लक्षित आहे. अशा सर्वच लोकांना आपण उजेडात आणणार आहे, समोर आणणार आहे, आणि अशा लोकांना आपण प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहे. प्रत्येक घराघरात आपण बघतोय सासू आणि सुनेचं कधीच पटलं नाही. ह्या दोघींचा तर प्रत्येक घरात 36चा आकडा असतो. परंतु अनेक कुटुंब असे आहेत जिथं सासू आणि सुनेचं अगदी मैत्रिणीसारखं प्रेमाचं नातं आहे. परंतु हे अजून गोष्टी उजेडत नाहीत, पडद्यावर नाहीत. म्हणजे प्रत्येक वेळात आपण म्हणतोय की सासू सुनेचं कधीच पटलं नाही, सुना सासवाचा छळ करतात, सासवा सुनांचा छळ करतात. परंतु अशी पण अनेक कुटुंब आहेत जिथं जे सासू आणि सुनं अगदी प्रेमानं राहते. आणि अशा लोकांचा आमचा शोध चालू आहे. आमच्या संस्थेच्या वतीनं असे जे मुलं आहेत, ज्या सुना आहेत, जे कुटुंब आहेत, अशांचा शोध चालू आहे. आणि अशा कुटुंबांना, अशा मुलांना, अशा सुनांना आपण बोलवून त्यांचा आम्ही जाहीर सन्मान करणार आहे. आणि आमचा पुरस्काराचा कार्यक्रम 7 सप्टेंबरला रविवार आहे. त्या 7 सप्टेंबर रोजी अशा लोकांचा शोध घेऊन आपण त्यांना प्रेरणा पुरस्कार देणार आहे. आमच्या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आम्ही त्याचा गौरव करणार आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करणार आहे. आणि त्यांच्या ज्या कार्याची जी क्लिप आहे, जी व्हिडिओ क्लिप आहे, ते आपण स्क्रीनवर आपण लावणार आहे, की जेणेकरून लोकांना पण समजलं पाहिजे किंवा ही दुसरी बाजू अजून उजेडत नाही, पडद्यावर नाही, लोकांना सुद्धा ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. की बाबा एक बाजू आपण बघतोय वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, क्रूर मुलं आपण बघितलेले आहेत, सुना बघितलेले आहेत, रस्त्यावर सोडून गेलेली अनेक कुटुंब आपण बघितले आहेत. परंतु अशी लोक दुर्लक्षित आहेत. अशा लोकांना आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही जाहीर पुरस्कार देणार आहे. आणि मी आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपल्या सुद्धा आजूबाजूला, आपल्या शेजारी जर अशी कुटुंब असतील, जी मुलं असतील, जे आपल्या आई वडिलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत, ज्या सुना आपल्या सासू सासऱ्यांना आपले आई वडील म्हणून त्यांची सेवा करत आहेत, किंवा जे कुटुंब आपल्या घरातील वृद्ध लोकांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करत आहेत, अशा लोकांची माहिती आमच्या संस्थेला कळवा. आम्ही आपला स्क्रीनवर आमचा नंबर देतोय. असं जर कोणी आम्हाला कळवलं किंवा आमच्या शेजारी अशा पद्धतीनं वृद्धांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केला जाते, ती माहिती देणाऱ्या शेजाऱ्यांना आम्ही त्यांचा सुद्धा आदर्श शेजारी म्हणून पुरस्कार देऊन त्यांचा सुद्धा सन्मान आणि गौरव करणार आहे. असा आगळा वेगळा पुरस्कार देण्यापाठीमागचा आमचा उद्देश जरा वेगळा आहे. ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांचा
सांभाळ केला नाही, त्यांना वृद्धाश्रम रस्ता धरायला लावलाय. अशा मुलांच्या आणि सुनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी, त्यांना एक चपराक देण्यासाठी असा आम्ही असं पुरस्काराचं नियोजन केलंय. आणि ज्या कुटुंबाने, मुलांनी आणि सुनांनी आपल्या आई वडिलांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ केलाय त्यांना पुरस्कार देणार आहे, जेणेकरून इतर लोकांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे. हे आमच्या पुरस्काराचा मेन उद्देश आहे. तरी आपण सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, आपण सर्वांनी अशा पद्धतीच्या पुरस्कारासाठी आमच्या संस्थेकडे प्रस्ताव दाखल करावेत, आमच्या संस्थेला संपर्क साधावा, एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.